नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश शिवजोला. दिनांक 16/4/2026 रोजी संत फुलाजी बाबा आश्रमशाळा निवासी इस्लापूर येथे शेतीची करायच्या विहिरीत बुडून मृत्यू झालेली घटना, जे की वर्ग 7वीमध्ये शिकत असलेला वाळके यांचा मृत्यू झाला आणि यामुळे खरोखरच इस्लापूर परिसरामध्ये हळहळ आणि दुःखाची लाट पसरलेली होती. परंतु जे की शाळेमध्ये सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून निवासी शाळेमध्ये सुखसुविधा दिल्या जातात आणि तेव्हाच त्या शाळेला अनुदान म्हणा आणि त्या शाळेची मान्यता दिली जाते. परंतु शाळेचे विद्यार्थी जेव्हा पोहण्यासाठी बाहेर जातात तेव्हा त्या विद्यार्थ्यांसाठी कॅमेरे म्हणा, चौकीदार म्हणा, व्यवस्थापन समिती म्हणा, शिक्षण किंवा कर्मचारी वर्ग म्हणा, यांचं सर्वांचं या बाबीकडे लक्ष नव्हतं का, असाही प्रश्न सामान्य जनतेमधून उत्पन्न झालेला होता. मग एकीकडे सरकार करोडो रुपये संस्थेला व निवासी शाळेला खर्च करत असतो आणि दुसरीकडे जर त्या शाळेमध्ये त्या फॅसिलिटी आणि त्या विद्यार्थ्यावर की त्या मुलावर जर लक्ष नसेल संस्थेचं, मग या संस्था कोण्या कामाच्या, असाही प्रश्न सामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे. एकीकडे गोरगरीब आईवडील जेणेकरून रोजीरोटी कमवण्यासाठी बाहेर गावी जात असतात आणि गावामध्ये त्यांना रोजही मिळत नाही आणि त्यांचे मुलं काही शिक्षणही घेत नाहीत. त्यामुळे आश्रमशाळेमध्ये गरीब आईवडिलांचा विचार असतो की आश्रमशाळेमध्ये जर आमच्या मुलाला जर टाकल्यास तर तो मुलगा शिकेल आणि सर्व जबाबदारी ही त्या शाळेवरची असते. परंतु अशा घटना जर निवासी शाळेमध्ये जर घडत असेल तर खरोखरच हा कर्मचारी वर्ग किंवा ज्या फॅसिलिटी दिल्या हे या कोण्या कामाच्या झाल्या आणि या फॅसिलिटीचा फायदा संस्था करत आहे की नाही यांची बारकाईने तपासणी वरिष्ठ स्तरावर करणे गरजेचं आहे. आणि जेणेकरून किनवट तालुक्यामध्ये ज्या ज्या संस्थेला ज्या ज्या ग्रँट भेटले आणि ज्या ज्या फॅसिलिटी देतो म्हणून जर ते कार्य केलं नसेल तर अशा शाळेच्या मान्यता रद्द किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सामान्य जनतेमध्ये ओरड आहे. आपण पात्रा